श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे 16 ऑगस्ट 2024 वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहे पुत्रदा एकादशी। ही पुत्रदा एकादशी वर्षातील दुसरी एकादशी आहे। त्याआधी जानेवारीमध्ये पुत्रदा एकादशी आलेली होती। या वेळेची पुत्रदा एकादशी ही श्रावण महिन्यात आलेली आहे, त्यामुळे तिचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे। बघा, पुत्रदा एकादशीच्या नावातच दडलेला आहे की आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी या एकादशीचं व्रत केलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप वर्षापासून ज्यांना संतान प्राप्तीचे योग जुळून येत नाहीत त्यांना या पुत्रदा एकादशीच्या व्रतामुळे संतान प्राप्तीचे योग जुळून येण्यासाठी मदत होईल। एवढं महत्त्व पुत्रदा एकादशीला आहे। तर उद्या आलेल्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांच्या सेवेबरोबरच घरामध्ये काही उपाय देखील केले जातात। तर असाच एक उपाय उद्या आलेल्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे। या उपायामध्ये आईने मुलांसाठी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू तुळशीला अर्पण केल्यामुळे मुलांच्या मार्गातील सर्व दोष, त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांची जे काही त्रास आहेत यांपासून मुक्तता होईल किंवा ते त्रास दूर होण्यास मदत होईल आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल। त्यांची जी पण काही इच्छा आहे, मनोकामना आहे त्या पूर्ण होतील। तर असा हा उपाय कसा करायचा आहे, तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे, त्यानंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती जर जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदाच नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा, त्यामुळे माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज, माहिती यांचे नोटिफिकेशन अगदी तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर उद्या 16 ऑगस्ट 2024 वार शुक्रवारी आलेली आहे पुत्रदा एकादशी आणि ही एकादशी श्रावणात आल्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंसोबतच आपल्याला शिवशंकरांचे देखील आशीर्वाद प्राप्त होणार आहे। त्याचबरोबर अनेक शुभयोग देखील चालून आलेले आहेत, त्यामुळे या शुभयोगावरती आपण जे काही सेवा करणार आहोत त्याचे मोठ्या प्रमाणावर आपल्याला फळ अधिक पटीने मिळू शकते। तर बघा, हा उपाय उद्या आपल्याला का करायचा आहे तर तुळशीला हरिप्रिया म्हणतात, विष्णुप्रिया म्हणतात। आणि बघा, श्री हरी विष्णूंना प्रिय असलेल्या तुळशी समोर जेव्हा आपण मुलांसाठी काही उपाय करतो तेव्हा त्याचे शीघ्र फळ आपल्याला मिळते। बघा, आपली मुलं अभ्यासात खूप हुशार असतात, खूप मेहनत करत असतात, कष्ट घेत असतात आणि बऱ्याचदा खूप कष्ट घेऊन मेहनत करूनही त्यांना म्हणावं असं फळ मिळत नाही। केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही, त्यांची प्रगती होत नाही। बरीचशी मुलं जी आहेत त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, तेव्हा मला मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी ही चिंता जी असते ती प्रत्येक आई वडिलांना सतावत असते। आपल्या मुलांच्या मार्गामध्ये ज्या अडचणी येतात, अडथळे येतात, त्यामुळे त्यांच्या अभ्यासात मन लागत नाही। तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। काही मुलं नोकरी व्यवसायासाठी प्रयत्न करत असतात, म्हणावी अशी नोकरी मिळत नसते, व्यवसायामध्ये त्यांना म्हणावं असं यश प्राप्त होत नसतं। फक्त मुलांसाठीच नाही तर मुलींसाठी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे। तुमची मुलं शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त जरी बाहेरगावी राहत असतील तरी देखील त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे। तर आपल्या मुलांसाठी आईने हा उपाय करायचा आहे, परंतु जर आईची काय अडचण असेल, मासिक पाळी असेल तर हा उपाय घरातील कोणत्याही सदस्यांनी केला तरी चालेल। बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या पुत्रदा एकादशी आहे, त्यावेळेस आपल्याला पहाटे सकाळी लवकर उठायचं आहे, आपल्या घरासमोरील अंगण झाडायचं आहे, तसेच अंगणामध्ये तुम्हाला पाणी मारायचं आहे। त्या पाण्यामध्ये तुम्हाला मीठ आणि हळद चिमूटभर टाकून तो सडा तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये टाकायचा आहे। तसेच उंबरट्याला हळदीचं लेपन देखील करायचं आहे, कारण हळद ही विष्णुदेवांना अतिशय प्रिय आहे व जिथे विष्णुदेवांची पूजा मनोभावे केली जाते तिथे माता लक्ष्मी ही अगदी सहजपणे स्थिर राहते। माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे, तिला स्थिर राहण्यासाठी देखील अनेक उपाय केले जातात। अंगणाची स्वच्छता झाल्यानंतर आपण आपल्या घरातील जेव्हा लादी पुसतो त्यामध्ये देखील आपल्याला खडे मीठ आणि चिमूटभर हळद टाकून ती लादी पुसून घ्यायची आहे, त्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होते व सकारात्मक वातावरण निर्माण होते। आता बघा, एकादशीच्या दिवशी हळदीचं खूप महत्त्व सांगितलं गेलेलं आहे, त्यामुळे आपण उद्याच्या दिवशी जेव्हा उंबरट्याला लेपन करणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये गोमूत्र, गंगाजल आणि हळद हे सगळं मिक्स करून
त्याचं लेपन उंबरठ्याला करायचं आहे आणि हळदीचं लेपन करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। आता उंबरठ्याला हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये सगळ्यांच्याच बाळकृष्णांची मूर्ती असते। त्या बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला सर्वप्रथम अभिषेक करायचा आहे, पहिल्यांदा पाण्याने, नंतर पंचामृताने, नंतर पाण्याने, असं करून मूर्तीला अभिषेक करायचा। त्यानंतर स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून घ्यायची। नंतर एका स्वच्छ कपड्याने ती पुसून एका पाटावर किंवा चौरंगावरती तांदळाचं आसन टाकायचं, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून ती मूर्तीची प्रतिष्ठापना आपल्याला तिथे करायची आहे। बाळकृष्णांचं पंचोपचार पूजन करायचं। त्यानंतर त्यांना उद्याच्या दिवशी पिवळ्या रंगाची फुलं किंवा पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे। तुळशीपत्र अर्पण करायचं, त्याच्यानंतर तुळशीच्या मंजुळा देखील अर्पण करायच्या। परंतु एक लक्षात ठेवा, उद्या एकादशी असल्यामुळे आपण तुळशीपत्र तोडू शकत नाही, कारण उद्या हा तुळशी मातेचा भगवान विष्णूंसाठी निर्जली उपवास असतो, त्यामुळे तुळशीला जल देखील अर्पण करत नाही। त्यासाठी तुम्ही तुळशीपत्र आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता किंवा बाजारातून विकत आणा, किंवा जर ते तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या तुळशीच्या खाली जे पत्र पडलेले असतात ते पत्र उचलून तुम्ही स्वच्छ धुवून ते देखील बाळकृष्णांना अर्पण करू शकता। बघा, आता उद्याच्या दिवशी ज्या स्त्रियांना संतान प्राप्ती होत नसेल त्यांनी किंवा त्यांच्या पतीनी जोडीने जर हे व्रत केलं तर संतान प्राप्तीचे योग जुळून येतील। आता हे व्रत करायचं म्हणजे काय, तर उद्याच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे आणि हा उपवास तुम्ही फळहार, साबुदाण्याची खिचडी वगैरे काहीही खाऊन करू शकता, याचे असे काही नियम नाहीत। हे जर तुम्ही व्रत केलं तर तुम्हाला पुत्रप्राप्तीसाठी किंवा संतान प्राप्तीसाठी योग जुळून येतील। परंतु जर त्या स्त्रीची मासिक पाळी असेल तर तिच्या वतीने तिच्या पतीने हा उपवास करावा। या उपवासामध्ये तुम्ही दिवसभर नामस्मरण करायचं। तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर संक्षिप्त श्रीमद भागवत या पोथीचं तुम्ही पठण देखील करू शकता। त्याचसोबत आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये संतान प्राप्तीसाठी जो स्तोत्र दिलेला आहे त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे। हा मंत्र बोलत असताना तुळशीच्या माळेवरतीच तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे। जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर यूट्यूबवर देखील तुम्ही सर्च करून हा मंत्र श्रवण करू शकता किंवा पठण करू शकता। पण उद्याचा हा योग खूप महत्त्वाचा आहे संतान प्राप्तीसाठी, तर तुम्ही जरूर हा मंत्र पठण करा। आणि हा योग अतिशय महत्त्वाचा आहे कारण पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोनदाच येते। बघा, हा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे, परंतु सकाळी आपल्याला बाळकृष्णांची विधिवत पूजा करायची आहे। ती झाल्यानंतर आपल्याला तुळशीची देखील षडोपचारे विधिवत पूजा करायची आहे। तसेच तुळशीला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। आता संध्याकाळी हा उपाय आपल्याला दिवे लागणीच्या वेळेला करायचा आहे, कारण दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते। जर दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय करणे तुम्हाला शक्य नसेल तर रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, पण त्याआधी आपल्या देवघरासमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे। धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला कणिक मळून घ्यायची आहे। त्या कणकेमध्ये चिमूटभर हळद घालायची, मीठ घालायचं नाही बघा। आणि हे जे दिवे आहेत ते तुम्हाला विषम संख्येमध्ये बनवायचे। तुमची एकापेक्षा जास्त जर मुले असतील तर प्रत्येकाच्या नावाचे तुम्हाला दिवे करावे लागतील। प्रत्येक मुलाच्या नावाने तुम्हाला 1, 3, 5 अशा संख्येने दिवे बनवता येऊ शकतात। हे दिवे बनवून घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। सोबतच या दिव्यांमध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून अशी जोडवात घालायची आहे, फुलवात घालायची नाही, हे मात्र लक्षात ठेवा। आणि हे दिवे तुम्हाला देवघरासमोर एका ताटामध्ये ठेवून प्रज्वलित करायचे आहेत। आणि या दिव्यांमध्ये आपल्याला अजून 2 वस्तू घालायच्या आहेत, त्या म्हणजे 2 फूल असलेल्या लवंग आणि 2 विलायची, त्यालाच आपण वेलची असे म्हणतो। त्यानंतर ते ताट उचलायचं आणि सगळ्यात अगोदर आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णांना ते ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर हे दिवे घेऊन तुम्हाला तुळशी समोर जायचं आहे आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या तुळशी मातेला बोलत हे दिवे तुळशीला अर्पण करायचे आहे। दिवे खाली तसेच न ठेवता त्यासाठी तुम्हाला तांदळाचं आसन तयार करायचं आहे, त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घेऊन मगच एक एक करून ते दिवे तुम्हाला तुळशी समोर ठेवायचे आहेत। आता हे दिवे तुम्हाला रात्रभर तुळशी समोर ठेवायचे आहेत। आता परवा दिवशी सकाळी म्हणजे शनिवारी तुम्हाला काय करायचं आहे, त्या दिव्यांमधील वाती
काढून घ्यायच्या, लवंगा वेलदोडे काढून घ्यायचे, ते एखाद्या झाडाखाली तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत आणि त्या तिन्ही दिव्यांचा एक गोळा तयार करायचा आहे आणि तो गोळा तुम्हाला गाईला खायला घालायचा आहे। जर तुम्हाला कुठे तिथे आजूबाजूला गाई जर नाही भेटली तर हा गोळा तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवून देऊ शकता, तिथे किड्या मुंगे हा गोळा खाऊन जातील। तर असा हा उपाय तुम्हाला उद्या आलेल्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी करायचा आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।